सर्व रिक्षा चालकांनी टॅक्सी चालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि शेअर करा। हे बघा, परमिट रात खतम होणार आहे, परमिट रातचा अंत होणार आहे आणि तो करावाच लागणार आहे। पण आता 9 तारखेला जी परमिट बंद झालेली होती आणि याच्या अगोदर काय बऱ्याच लोकांनी अर्ज असे बी भरलेले आहेत। 4 प्रणावलीवरती वाहन 4 प्रणावलीवरती जिनी अर्ज केलेले होते, नुसते अर्ज केल्यात पण 500 रुपये फी भरलेली नाही। प्रणालीवरती खाली अर्ज केलेला आहे आणि त्यांनी फी भरलेली नाही इरादापत्रासाठी। जर तुमचा 4 प्रणालीवरती अर्ज असेल आणि फी भरली नसेल तर तुम्हालाही इरादापत्र मिळणार आहे, पण 500 रुपये तुम्हाला फी भरावी लागणार आहे। हे मात्र लक्षात ठेवा, हे मात्र लक्षात ठेवा। यातली ही प्रणावलीतले नुसते अर्ज भरले आणि काही लोकांनी फी भरलेली नाही, म्हणजे रिक्षा परवान्यासाठी फी भरलेली नाही, पण 4 प्रणावलीवरती अर्ज आहे त्यांनासुद्धा इरादापत्र मिळणार आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। हे काम 1 महिन्याच्या आत पूर्ण करायचं आहे। पुन्हा महाराष्ट्रात परमिट हा विषय संपलेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। 1 महिन्यातच हे पूर्ण काम संपवायचं आहे। परमिट काढणं वगैरे, गाडी घेणं, ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत। हे मात्र कोणी विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आणि सारथी प्रणावलीवरती बरेचसेच 4 सारथी प्रणावलीवरती अर्ज भरलेले आहेत पण त्यांनी फी भरलेली नाही, अशा लोकांनासुद्धा इरादापत्र मिळणार आहेत। हे मात्र कोणी विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की जेणेकरून ज्यांनी अर्ज केलेली होती, अपेक्षा होती, त्यांना ते इरादापत्र मिळेल। चालू झालेलं आहे, ऑर्डर आलेली आहे। व्हिडिओ शेअर करा।